सकाळचे 7:30 वाजतायत। हेडलाईन्स नंतर बातम्यांचा झटपट आढावा आपण घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूयात। आईची हत्या करणाऱ्याची फाशी हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आली आहे। दारूसाठी आईने पैसे न दिल्यानं हत्या केल्याचा प्रकार घडला होता। कोल्हापूर कोर्टाची ही शिक्षा हायकोर्टाने मात्र कायम ठेवली आहे। हत्या करून अवयव भाजून खाण्याचा अघोरी प्रकार इथं घडला होता आणि याच प्रकरणी आता हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा ही कायम ठेवण्यात आली आहे। दारूसाठी आईने पैसे दिले नव्हते, त्यामुळेच एकानं आईची हत्या केली होती। एका तरुणानं हा सगळा प्रताप केला होता। कोल्हापूर कोर्टाची शिक्षा त्यानंतर हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आली आहे। आणि या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भाग्यश्री, नक्कीच वर्षा, कोल्हापूरमध्ये ही घटना घडली होती। आपण जर बघितलं तर 28 ऑगस्ट 2017 ही घटना खरं तर घडलेली होती आणि यावेळेला आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईची हत्या केली आणि हत्या करून तेच अवयव भाजून खाल्ले। इतकी निर्घृण प्रकारची ही हत्या होती। त्यानंतर सत्र न्यायालयाने सुनील कुंची कोरवी असे या आरोपीचे नाव आहे, त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली होती। त्यानंतर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली। खरं तर फाशीची शिक्षा जेव्हा सत्र न्यायालयात होते त्यानंतर ती कन्फर्म करण्यासाठी, ती निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयात जावं लागतं आणि त्यानंतर ती शिक्षा निश्चित होते। त्यानुसार त्यांनी हायकोर्टात म्हणजेच उच्च न्यायालयात दाद मागितली। त्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी देखील फाशीची जी शिक्षा आहे ती कायम ठेवलेली आहे। वर्षा, जर आपण बघितलं तर या केसमध्ये न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी हा अत्यंत भयानक आणि निर्घृण प्रकार आहे। याआधी आपण असा प्रकार कधीही पाहिला नाही। आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली तर तो इतरांना धोकादायक ठरू शकतो असे मत यावेळी न्यायमूर्तींनी स्पष्ट केले। वकील जे आहे, सरकारी पक्षाकडून जे वकील आहेत ते प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिलं, तर आरोपीकडून युग चौधरी यांनी काम पाहिलं। खरं तर ज्या प्राजक्ता शिंदे आहेत त्यांनी देखील हाच युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्तींसमोर केलेला पाहायला मिळाला होता आणि अत्यंत निर्घृण प्रकारे जी ही हत्या झाली त्याच संदर्भात त्यांनी न्यायमूर्तींचं लक्ष वेधून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ही जी शिक्षा आहे ही मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे। वर्षा, निश्चितच खूप खूप धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।